नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सुकी मटकीची भाजी किंवा मटकीची उसळ. अगदी कमी मेहनतीमध्ये आणि सकाळच्या घाईत फक्त 10 मिनिटांमध्ये बनून तयार होणारी चविष्ट अशी मटकीची उसळ कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी माझी तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मटकीची उसळ बनवण्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे तेलामध्ये छान असे तळतळल्यानंतर इथे मी ठेचलेला लसूण घेतलेला आहे. लसूण तेलामध्ये टाकून घेतला. त्याचबरोबर इथे एक बारीक चिरलेला कांदा सुद्धा घेतलेला आहे. आता हा कांदा सुद्धा आपल्याला लसणाबरोबरच टाकून छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. तर इथे कांदा आणि लसूण छान लालसर रंगावरती मी तेलामध्ये तळून घेतलेला आहे. त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता टोमॅटो लवकर शिजावा याकरिता यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. हळद आणि मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर नरम होतो. आता हे हळद आणि मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो अगदी सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता टोमॅटो जो आहे तो अगदी सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत. रोजच्या मसाल्याच्या डब्यामधीलच मसाले मी इथे वापरलेले आहेत. तर 2 चमचे एवढा कांदा लसूण मसाला, पाव चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. अर्धा चमचा धणे पावडर आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. टाकून घेतलेले सगळे साहित्य तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. फोडणीमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतल्यामुळे मसाले अजिबात करपत नाही आणि व्यवस्थित असे तळल्यासुद्धा जातात. तर तुम्ही बघू शकता मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला मोड आलेली मटकी टाकून घ्यायची आहे. तर ही मटकी जी आहे ती मी स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेली आहे. कारण मटकी आपण भिजवून घेतल्यामुळे आणि मोड आणून घेतल्यामुळे याला एक आंबूस असा वास येतो. त्यामुळे मटकीची भाजी किंवा मटकीची उसळ बनवण्यापूर्वी ही मटकी आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. आता ही मटकी व्यवस्थित अशी मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर पातेल्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि झाकणावरती थोडंसं पाणीसुद्धा मी ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने झाकणावरती थोडंसं पाणी ठेवल्यामुळे मटकी अगदीच कोरडी होत नाही. तसेच ही मटकी शिजत असताना खालून पातेल्याच्या बुडाला अजिबात लागत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता मंद ते मध्यम आचेवरती 7 ते 8 मिनिटे झाकण ठेवून ही मटकी छान अशी शिजवून घेतलेली आहे. तर 7-8 मिनिटांमध्येच ही मटकी व्यवस्थित अशी शिजल्या गेलेली आहे. आता सगळ्यात शेवटी यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर सुद्धा या मटकीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता बनवून तयार झालेली आहे झटपट अशी मटकीची उसळ किंवा मटकीची सुकी भाजी. अगदी 10 मिनिटांमध्येच ही मटकीची सुकी भाजी बनवून तयार होते. ही भाजी चवीला तर एक नंबर अशी झालेली आहे. चला तर मग तुम्हाला आजची माझी झटपट अशी बनवून तयार होणारी मटकीची भाजी बनवण्याची पद्धत कशी वाटली? अशा पद्धतीने बनवलेली मटकीची ही उसळ तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा टिफिनमध्ये चपातीबरोबर सुद्धा ही मटकीची सुकी भाजी एक नंबर अशी लागते. चला तर मग तुम्हाला आजची माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.